तुम्ही सध्या काय करता? स्वतःचं घर घेतलं की अजून भाड्यानेच राहता? पॅकेज किती आहे? धंद्यात काही उरतं का? लग्न कधी करायचा विचार आहे? पुढचा प्लॅन काय आहे? यासारखे अत्यंत साधे वाटणारे प्रश्न खऱ्या आयुष्यात कधीच साधे आणि निरागस नसतात. जगातला कोणताही माणूस जेव्हा तुम्हाला भेटल्यावरती हसतमुखाने हे प्रश्न विचारतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने तुमची विचारपूस करत नसतो, तर तो तुमची सामाजिक आणि आर्थिक लायकी मोजत असतो. या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची? खरे तर लोकांना तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा मात्रही काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त हे तपासायचं असतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे गेला आहात की मागेच आहात. जर तुम्ही त्यांच्यापेक्षा मागे असाल तर त्यांचा इगो सुखावतो, आणि जर तुम्ही त्यांच्या पुढे गेला असाल तर त्यांचा इगो दुखावतो. मित्रांनो, त्यामुळे इथून पुढे अत्यंत सावधगिरीने उत्तरं द्या. स्वतःचा स्ट्रगल, अडचणी आणि भावनिक स्थिती कधीही कोणासमोर उघड करू नका. लोक तुमच्या दुःखावर वरवरची सहानुभूती नक्की दाखवतात, पण पाठीमागे तुमची किंमत मात्र शून्य करतात. जेव्हा कुणी विचारेल सध्या काय चाललंय, तेव्हा अत्यंत गूढ हास्य करून फक्त एवढंच म्हणा, चालू आहे सर्वांच्या कृपेने, मार्केटचा अभ्यास करतोय, सगळं काही व्यवस्थित चाललंय. कधीही स्वतःचे पत्ते ओपन करू नका. लोक तुमची इज्जत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना वाटतं की तुमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त पॉवर आणि पैसा आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःची व्हॅल्यू आणि स्वतःची प्रायव्हसी जपत नाही, तोपर्यंत हे प्रॅक्टिकल जग तुम्हाला अजिबात इज्जत देणार नाही. माहिती लपून ठेवणं हेच मार्केटमधलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे.